आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। राजू पारवेंचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिलाय। राजू पारवे यांचा आमदारकीचा राजीनामा देण्यात आलाय। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। राजू पारवे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिलाय। पारवे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पारवे शिवसेनेच्या तिकिटावर रामटेकमधून निवडणूक लढवणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। पारवे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत, त्यामुळे आताच्याकडची मोठी बातमी आहे। विदर्भात सुद्धा काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। राजू पारवे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिलाय। तर पारवे हे आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पारवे शिवसेनेच्या तिकिटावर रामटेकमधून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पारवे आता वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यात। विदर्भात मात्र त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। सोबतच त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिलेला आहे। राजू पारवे थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। रामटेकमधून ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। राजू पारवे आमदारकीचा राजीनामा दिला, ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय सांगशील? अगदीच कारण कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं की रामटेकची जी जागा आहे ही शिवसेनेला दिली जाणार आहे आणि कुठेतरी आता रामटेकसाठी योग्य तो उमेदवार याची शोध जी आहे ती अनेक दिवसापासून सुरू होती। त्यामुळे उमरेडचे जे काँग्रेसचे आमदार आहे राजू पारवे यांना शिवसेना शिंदे गटामध्ये समाविष्ट करून रामटेकची उमेदवारी द्यायचं असं महायुतीचं ठरलं गेलं मागील बऱ्याच दिवसापासून चर्चा होती। मात्र आज रामटेकचे उमरेडचे जे आमदार आहेत राजू पारवे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा जो आहे तो राजीनामा दिला आणि थोड्याच वेळामध्ये आता ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी जी आहे ती चर्चा रंगू लागलेली आहे। आज सकाळीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लोकशाहीमार्फत हा प्रश्न विचारला गेला होता, मात्र त्यांनी हास्यास्पद एक टिप्पणी मिश्किलपणे टिप्पणी करत राजू पारवे कुठेतरी प्रसिद्धीसाठी माध्यमांसमोर येण्यासाठी अशा चर्चा होत असं त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती आणि ते जाणार नाहीत काँग्रेस सोडून असा दावा केला होता। मात्र तो दावा कुठेतरी आता खोटा ठरताना दिसतोय। आज त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि थोड्याच वेळामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना रामटेकची जी लोकसभेची उमेदवारी ती मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। करण, नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।